श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बिल्वदल 37. श्री स्वामी हे दगडासही कृपादृष्टीने पाहता त्याचाही परीस होतो. स्वामी सुत म्हणे, आता काय चिंता, लढीवाळ पिता पुरवीत असे. स्वामी समर्थ महाराजांच्या जे अगदी निकट जाऊन पोहोचले, त्यांना ज्या मूळ रूपाचा आविष्कार पाहता आला, त्यातील मोजक्या कृपावंतांनी त्या स्वरूपाचे वर्णन केले आहे. स्वामी सुत त्यांचे बहारीने वर्णन करीत आहेत. पहिले मूळ हे परब्रह्म स्वरूप, निर्गुण आणि निराकार. तर दुसरे मूळ हे भगवंताने एकत्वातून अनेकांची केलेली निर्मिती, म्हणजे तेथेही श्री स्वामींचे स्वरूप विद्यमान. माया ब्रह्माचा आविष्कार घडलेल्या वा घडणाऱ्या सर्वच गोष्टींचे मूळ कारण तो कर्ता करविता असून त्याचे दृश्य स्वरूप श्री स्वामी समर्थ नामे जगतामध्ये मनुष्याच्या आकारात वावरले. त्याचे वर्णन स्वामी सुत करत आहेत. श्री स्वामीराया, सर्व विश्वावर तुमची कृपा सावली आहे. सारी सूत्रे तुमच्याच हाती असून हे विश्व आपणच चालवित आहात, नाचवित आहात. आपण कृपादृष्टीने पाहाल, त्याच्याकडून जाणते अजाणतेपणी झालेल्या पापाच्या राशी समूळ दग्ध होऊन जातात, हे मी ओळखले आहे. तेव्हा माझेही इतस्ततः धावणारे मन आपण शांत करा, मला पावन करा. सर्वत्र तुमचीच सत्ता चालते, साऱ्या विश्वाला तुमचाच आधार आहे. काही कारणाने कुणी मुका निपजला, त्याला आपणच वाचा देऊ शकता. वाचा सिद्धीही देता, रंकाचा राव करणे ही आपल्यासाठी निमिषार्धात होणारी किमया आहे. आपण कृपा केल्यास जीवाला 14 विद्या 64 कला प्राप्त होऊ शकतात. मौल्यवान चीज आपल्या समोर काहीच नाही. आपण असे परीस आहात, ज्याला स्पर्श कराल त्याचे कशातही परिवर्तन करू शकता. मी सुद्धा अगदीच दगडाप्रमाणे आहे, परंतु माझ्यावर कृपादृष्टी ठेवून माझा उद्धार करा. आपल्या उदरातच 14 भुवने एकवटली आहेत. आपल्या लीला अनंत आहेत, त्यांच्या अनंत पद्धती आहेत. त्याचा तर कोठे उल्लेखही झालेला नाही. तुम्हाला असे एकच एक नाम देता येणार नाही, कारण अनंत गोष्टी करणाऱ्या स्वरूपाला त्या अनंत गोष्टींचा कर्ता म्हणून अनंत असंख्य नावाने संबोधले जाऊ शकते. जिथे तिथे पाहावे तर सर्व रूपे तुमचीच असल्याचे दिसते. आपण सर्व रूपांनी नटला आहात. स्वर्ग, भूमी वा पाताळ लोकातील साऱ्या घडामोडी या आपणच जुळवून आणता. या साऱ्या दृश्यापलीकडे निर्गुणाचा ठाव घ्यावा तर तेथेही आपले स्वरूप जाणवते. जे दर्शन समस्त भक्तांसाठी त्यांच्या जीवनातले सर्वोच्च वैभव ठरावे, जे स्वतःचा शोध घेण्यात उद्युक्त होतात, त्यांना स्वरूपात मिळवून आपण मोक्ष मार्ग दाखविला. त्याची मोजदातही नाही इतके ते अगणित परमार्थी झाले. तसेच अगदीच सामान्य जीवनात खितपत असणाऱ्या जीवांना योग्य मार्ग दाखविण्यासाठी आपण अक्कलकोटात येऊन राहिला. आपले कोणत्या शब्दात वर्णन करावे? स्वामीराया, पुरावा हेत म्हणजे उद्देश, हेतू. तूच एक कृपावंत, परब्रह्म तुची एक, तुझे नसे ते आणिक. त्रय जगी एक देव, तुची स्वामी राव. सुत म्हणे विश्वमूर्ती, तुची एक मज प्रती. महाराज हे कसे आहेत? आपण आपल्या जबाबदाऱ्या या कर्तव्य म्हणून पार पाडतो. याचा बुद्धिदाता, करता करविता हे एक स्वामीच होय, हे समजून घ्या. खरा करविता तो असूनही नामानिराळा राहतो आणि आपण काहीतरी केले असे समजाने त्या केलेल्या गोष्टींसाठी कौतुक मात्र आपलेच होते, हे आता लक्षात येत आहे. प्रत्येक जण त्यांच्याच कृपाबळे कार्यरत आहे. श्री स्वामी समर्थ हे कृपेचा सागर आहे. सर्वांच्या ठाई चैतन्य रूपाने तेच तर भरून आहेत. आता हे सारे लक्षात आल्यावर आपल्याविषयी त्यांना काय म्हणून प्रार्थना करावी? आपले सारे सुख दुःख ते भलेपणाने जाणतातच. त्यांच्या साक्षीनेच सारे चलनवलन आहे. या चैतन्य स्वरूपासमोर आपण काही करतो आहोत ही भावनाच अनाठायिक ठरावी. आपण निमूट त्यांच्या चरणी समर्पित व्हावे हेच बरवे. लोखंडाला परीस लागला, मग त्याचा धातूचा भाव काय राहिला? त्याचे सोने झाले. पण स्वामी समर्थ परब्रह्म हे जर दगडासही कृपादृष्टीने पाहतील तर त्याचाही परीस होतो. या स्वरूपाला नेमकेपणाने ओळखले आहे. मग म्हणूनच सर्वांना सांगतो आहे, आम्हा नाही आता काही भय चिंता. स्वामी माझा पिता म्हणून या, काळाचे हे पिळू धरून या कान.
समर्थ निदान माझे असे. परब्रह्म हाची स्वामींचा अवतार, झाला हो उद्धार करावया. स्वामी सुत म्हणे आता काय चिंता, लढीवाळ पिता पुरवित असे. बिल्वदल 38. नामाचा हिशेब राखून साधना करणे हेच फलदायी आहे. सोडून संशय साधावा तो मुहूर्त, नामवदनात चालू द्यावे. श्री स्वामी समर्थ नामाचा महिमा अवर्णनीय आहे, अद्भुत आहे. ज्याच्या सततच्या उच्चारणाने आपल्याला अद्भुत लाभ होतात हे वेळोवेळी अनुभवास आले आहे. बहुतेकदा आपण याचे गांभीर्य ओळखत नाही. दिवसभर नको त्या गोष्टी करण्यात जातात. काम करण्याच्या पलीकडेही आता फावला वेळ टंगळमंगळ करण्यात जातो. त्या साऱ्या वेळाचा आपण सदुपयोग केला तर. लहानपण गेले खेळ खेळण्यात, तारुण्य गेले विषय सुखाच्या कल्पनात. कुटुंबात आल्यावर पत्नी मुले यात जीव अडकला. मग म्हातारपणी जरी जाग आली व कळले की साऱ्या जीवनात फक्त त्या एका भगवंताची साथ सुटलेली नाही, पण तेव्हा हे कळून त्याचा उपयोग काय. दात हालू लागलेत, जिव्हा जड झाली, हातात शक्ती उरली नाही, पाय थरथरतात, सारे अवयव लुळे पडलेत, शरीर व्याधींचे घर बनले. अशा वेळी कुणाचे नामस्मरण करता येईल आणि आयुष्य मातीत घालवल्यावर आता तुमची हमी कोण घेणार. का केव्हाही येईल मी तुमचा घात करेल. तुम्ही कोणी कधी याचा विचार केला आहे का. तुम्हाला जन्मास कोणी घातले. धडधाकट शरीराने आपण सही सलामत जीवन व्यतीत केले, ती कुणाची कृपा आहे हे जाणून घ्या, समजून घ्या, सावध व्हा. ओळखा श्री स्वामी कृपे सारे आलबेल चालले आहे. त्यांचे नाम घेण्यानेच कलियुगी तराल. जन्म मरणाचा खेळ खंडोबा थांबेल. श्री स्वामींचे ध्यान करणे, त्यांचे नाम घेणे, नामाचा हिशेब राखून साधन करणे हेच सर्वांना फलदायी आहे. तुमच्या भल्या दिवसात सर्वजण आजूबाजूला रेंगाळतील, पण संकट समयी एका स्वामीं वाचून अन्य कोणीच तारणार नाही. श्री स्वामी समर्थ नाम सतत मुखी ठेवा व भव पार करा सहजच. संसाराचे तारू पार करणे अन्यथा सहज सोपे नाही. तुम्ही आम्ही एकमेळी होऊन गाऊ नामावळी. स्वामी नामाचा गजर, काळ पळेलो तो दूर. स्वामी चरणी आमुचे मन, उपटू काळाचे ते कान. स्वामी नाम आमुचे तोंडी, मुरडू काळाचीही नरडी. स्वामी सुताने काळाला तोंड फोडून मारिला. स्वामी सूत हे स्वामी कृपेनंतर त्यांच्या नामाचा आग्रह समस्त भक्तांकडे धरत आहेत, कारण त्यांना श्री स्वामी नाम महात्म्याची खात्री पटली आहे. कुणाच्या पापराशींचा डोंगरही झाला असला तरी श्री स्वामींना शरण जाऊन त्यांचे सतत नामस्मरण केल्यास तो लीलया जळून दग्ध होईल. इतका या नाम जपाचा महिमा आहे. कलियुगातील हे उत्तम तारक नाम आहे. नाम घेण्याचा कंटाळा करू नये, ते सतत घ्यावे, कारण पुढे नामप्रभावाने जीवनात अनुकूलता येईल, तेव्हा त्याचे महत्व कळेल. दैनंदिन जीवनात आपला फार वेळ नसत्या काथ्याकुट्यात जातो. तो स्वामी नामस्मरणात घालवावा व स्वामींच्या कृपाशीलतेचा अनुभव घ्यावा. ज्या मनुष्याने श्री स्वामी नामाचा ध्यास धरला, सतत त्यांचे नाम मुखी ठेवले, तो संसारात सौख्य प्राप्त करतो. ज्याला कुणी नाही, जो कंगाल आहे, त्यासाठी तळमळणारा कर्मनिष्ठ थोरच होय. परंतु हे करणाऱ्याने मुखी स्वामी नाम ठेवले तर त्याने आपल्या जन्मदात्रीची कूस धन्य केली, अशी व्यक्ती जगतात थोर म्हणावी. कुणाला मनुष्य जन्म वारंवार मिळत नाही, म्हणून हा जन्म अमूल्य आहे. तो श्री स्वामी नामस्मरणातच व्यतीत करावा. मंजूळ स्वरात ते नाम जपावे. नामाविना बाकी सारे क्षणिक आहे. ते बाकी सारे मोहक भासले तरी टाळलेलेच बरे. नामसाधन करा व आयुष्य सार्थकी लावा. स्वामी नामाचा महिमा असा आहे की त्या नित्य स्मरणाने उदासी जीवनात एक नवा रंग भरेल. त्याच्या ध्यानाने पूर्णतः शांती प्राप्त होईल. अंगात खेळणारी दुष्ट वासना निघून जाईल. सर्वदा आनंदात राहण्याचा अनुभव येईल. सौख्य हे काय यापेक्षा वेगळे असते का. स्वामी नाम वाचे बोलूनी पाऊल, टाकीता सबळ सर्व अर्थ. मुहूर्त वेळ काळ शुभती घटिका, आहे तिचं एक भाविकास. तिथी वार नक्षत्र काही पाहू नका, नामध्यास लेखा शुभ सदा. चंद्रबळ त्याचे योग तो उत्तम, सगुणाची नाम समर्थांचे. सोडून संशय साधावा तो मुहूर्त, नामवदनात चालू द्यावे.
स्वामी सुत म्हणे सफळ सकळ, स्वामी नामी वेळ सार्थकाचा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.